तर ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन तर्फे आम्ही रत्नागिरीच्या वतीने MECDCLना आवाहन करतो की हे जे काय त्यांनी बदल 13 तारखेला कोणालाही न सांगता जे काय डिस्कॉमच्या पोर्टलमध्ये बदल केलेत ते त्याने 2 दिवसाच्या आत मागे घ्यावं, नाहीतर अन्यथा आमच्याबरोबर आत्ता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 215-216 असोसिएशन अटॅच झालेले आहेत. तर आम्ही याच्यावरती शांत बसणार नाही. कुठे ना कुठे आम्ही पिटिशन दाखल करायची सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे आणि ते मंगळवारपर्यंत आम्ही रस्त्यावर पण उतरायचं प्रयत्न करणार आहोत. तर हे MECDCLने लवकरात लवकर ते मागे घ्यावं. जय हिंद. काल एक ग्राहक आहेत, शिफन काय अक्षय अग्रे म्हणून ग्राहक आहेत, आपले रत्नागिरीतलेच आहेत. त्यांचं 5 वाजता संध्याकाळी फोन आला की त्यांचं वीज गेली आहे म्हणून. म्हणजे आम्हाला फोन केलं, त्यांना असं वाटलं की सोलर बंद झालंय. म्हटलं घरातली वीज गेली असेल तर सोलरचा काही संबंध येत नाही आणि संध्याकाळ झाल्यामुळे तर अजिबातच काही येत नाही. तर बघितल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांची काहीतरी जे काही फिक्स चार्जेस असतात त्याची थकबाकी होती. तर आज सकाळी त्यांनी ते थकबाकी भरल्यानंतर लगेच ते चालू झालं, पण रात्रभर तो ग्राहक. नमस्कार, माझं नाव वसीम रझिया अजीज नाईक. मी ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचा मेंबर आहे आणि आज इथे मी जे काय डिस्कॉमने अचानक जे 13 फेब्रुवारीपासून जे काय पोर्टलमध्ये बदल केलेत त्याच्यासाठी आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली होती. माझ्याबरोबर दुसरेही एंटरप्रेनर्स माझ्यावर आलेले आहेत जे सोलरमध्ये आहेत. तर याच्यामध्ये MECDCLने काही पत्रक न काढता, कुठचंही सर्क्युलर न काढता अचानकपणे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतर्गत जे काय आम्ही ॲप्लिकेशन करत होतो याच्यावर कुठेतरी बंदी घातली असं सांगायला सुद्धा चुकीचं ठरणार नाही. कारण त्यांनी एक त्याच्यामध्ये फिल्टर लावलं आहे की जे काय 12 महिन्याचे ॲव्हरेज युनिट आहेत त्याच्यापेक्षा जास्त तो कन्झ्युमर आता अप्लाय करू शकत नाही. तर याच्यामुळे जे काय काही कस्टमर आहेत, समजा तो नवीन घर बांधत असेल तर त्याचा ॲव्हरेज बिलिंग चुकीचा येऊ शकतो, किंवा एखादा ग्राहक जर त्याच्या घरी इलेक्ट्रिकल व्हेकल घेत असेल किंवा वॉशिंग मशीन घेत असेल किंवा कोण घरातली गृहिणी जर इंडक्शन कुकर घेत असेल तर ह्या सगळ्या लोड कुठेही गेल्या 12 महिन्यामध्ये येत नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर जेव्हापासून डिस्कॉम झालं आहे तेव्हापासून विजेचे दर किंवा विजेची जी काही गरज आहे ही कुठेतरी कुठे वाढत आहे. तर पुढच्या दृष्टिकोनातनं जे काय आम्ही कॅल्क्युलेट करून जे सोलर इन्स्टॉल करत होतो आणि PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत जे काही लोकांना लाभ मिळत होता ते कुठेतरी इफेक्ट होणार आहे आणि 50 ते 60% ग्राहक याच्यामध्ये कुठेतरी मागे राहणार आहेत.